राहुल पवार विन फ्रॉम पाबळ पेन हे नक्कीच समालोचक आहेत आणि मला आताच समजलं आणि त्यांचाही गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि नक्कीच तुमचं स्वागत असेल समर्थन करण्यासाठी. तर कुंभे संघाने आपले दोन फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. क्षेत्ररक्षण सजवून झालेले आहे. पहिले सामन्यात कोणी मारलं होतं या बयाले एक मिनिट. भडवळ संघ हॅलो हॅलो भडवळ संघ अभिजित ना कोण खेळला होता भडवळ संघाचा पहिला अभिजित. आपण पहिल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचं. थोडं आपण इथं घाई गडबडीमध्ये द्यायला विसरलं मेडल आहे ते मेडल आपण घेऊन जायचंय. अभिजित तर कुंभे संघाने आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे नावे संघासाठी. तर अमित सामन्यावर गेल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता अमित वाघमारे. फलंदाजाची नावे कळवा. स्ट्राइक साठी कमलाकर तर नो स्ट्राइकला असणारा फलंदाज सोनू तर स्ट्राइक साठी असणारा फलंदाज कमलाकर बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला जो मोठा हादरा कुंभे या संघाला कमलाकर याच्या स्वरूपात. तर कमलाकरची जागा सांभाळण्यासाठी कोण येणार. सोनू ना सोनू सोनू ना स्ट्राइकला बॉलर दिनेश कोण गेला तर बुधाजी तर कमलाकरची जागा सांभाळण्यासाठी येतोय बुधाजी कुंभे या संघाकडून. तर अतिशय चतुर असा हा गोलंदाज खरवई या संघाकडून दिनेश सुंदररित्या गोलंदाजी करतोय. पाहूया त्याच्या गोलंदाजीवरती हा फलंदाज बुधाजी कितपत हाणामारी करेल. सुंदर चेंडू परंतु थोडीशी लाईन सोडून चाललेला चेंडू असताना पंच आपले दोन्ही हात बाहेर करू शकतायत. एका धावेची शिक्षा दिनेश याला आणि एका धावेने खातं ओपन होत आहे कुंभे या संघाचं. पुन्हा एकदा झेल होऊ शकता परंतु नाही. चेंडू जाणार कार्पेटच्या सहाय्याने नाही आडला गेलाय. 2 धावा तोपर्यंत पूर्ण. तिसरीचा प्रयत्न नाही. थोडीशी ताकद कमी असेल चेंडूमध्ये. चेंडू चौकाराच्या दिशेने जात असताना आडला गेला आणि त्या अभावी 2 धावा मिळाल्या कुंभे या संघाला आणि बुधाजीच्या सुद्धा 2 धावा खात्यात जमा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा दिनेश पंचांच्या डावीकडून गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडू हवे झेल होईल का. क्षेत्ररक्षक धावतोय आणि झेल होतोय मिस. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न चेंडू चाललाय चौकाराच्या दिशेने. 2 धाव पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आहे. रनआउटचा चान्स आहे आणि पंच 3 धावा. 3 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 6. झेल झाला असता परंतु झेल मिस झाला आणि त्या ठिकाणी 3 धावा मिळाल्या कुंभे या संघाला. पुन्हा एकदा दिनेश. आता मित्र दिनेश टू सोनू.
सोनू चेंडू हवेत आहे, कोणताही फील्ड नाही त्या ठिकाणी, चेंडू चालय 1 बॉल्स 4 धावा. 4 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली ती 10. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. सोनूच्या बॅटमधून मोठा फटका येतोय. पुन्हा एकदा लेग साइडला भिरकावलाय चेंडू, चाललाय चौकाराच्या दिशेने, फील्ड होईल का? फील्ड नाही. 4 धावा मिळणार पुन्हा एकदा सोनूच्या खात्यात आणि कुंभे या संघाच्या खात्यात सुद्धा. धावा झाले ते एकूण 14. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते सोनू याच्या बॅटमधून. अजूनही काही चेंडू बाकी दिनेशाच्या गोलंदाजीतले. सोनू मात्र मोठे फटके मारण्यामध्ये सफल ठरतोय. मोठे फटके येत आहेत सोनू याच्या बॅटमधून. पाहूया अजून कितपत मोठे फटके येणार सोनूच्या बॅटमधून. तर मात्र सुंदर चेंडू असेल, वाईट चेंडू. पुन्हा एकदा दिनेशाला शिक्षा 1 धावेची. 1 धावेमध्ये पुन्हा एकदा वाढ होते, धावसंख्या झाली ती 15. तर मात्र सुंदर चेंडू, मागे मारण्याचा प्रयत्न होता सोनू याचा, परंतु आणि स्टँडच्या खाली असणारा खेळाडू आपण जरा साईडला उभारायचं आहे. एका षटका अखेर कुंभे या संघाची धावसंख्या झाली ती 1 मोहरा बाद होऊन धावसंख्या झाली ती 15. तर पाहूया खरवई संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन कोण येणार. तर बादल 7 नंबरची जर्सी घालून हा खेळाडू गोलंदाजीसाठी आला आहे. बादल तर त्याच्या समोर एक छोटासा खेळाडू दिसतोय, परंतु ताकद आहे त्याच्यामध्ये, असा खेळाडू असणारा हा बुधाजी. पहिला चेंडू ब्लॉक पद्धतीचा चेंडू, खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न हा असफल आणि कोणतीही धाव नाही ते चेंडूवरती. सुंदर चेंडू बादल याच्याकडून. तर मात्र कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय, किती धाव मिळणार? 1 धाव पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न आहे, दुसरी सुद्धा पूर्ण आणि खराब थ्रो. तितकाच सुंदर कव्हर त्या ठिकाणी. 2 धावेने धावसंख्या पुन्हा एकदा वाढते, धावसंख्या होते ती 17. तर मात्र सुंदर चेंडू असेल बादल याच्याकडून. आतापर्यंत बादल याने 3 चेंडू हाताळलेत आणि 3 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. 3 चेंडू अजूनही बाकी बादल याचे. आता मात्र मोठा फटका येणार, 6. सुंदर फटका बुधाजीकडून. चेंडू जातोय 6 धावांसाठी. 6 धावेने धावसंख्या पुन्हा एकदा वाढते, धावसंख्या झाली ती 23. सुंदर फटका आलाय बुधाजीकडून. अजूनही काही चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा चेंडू झेल होणार का? नाही, मिस होतोय. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होतोय, झालाय आणि 2 धावा सुद्धा पूर्ण झालेले आहेत. 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली ती 25. तर शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला आणि बादल याचा, आणि स्ट्राईक साठी ज्याने 6 मारले असा फलंदाज बुधाजी. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय, किती धाव मिळणार? 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आहे आणि दुसरी सुद्धा पूर्ण होते. 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली ती
27. 2 षटकं संपलेली आहेत आणि एक मोहरा बाद कुंभे या संघाचा. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण येणार? खरवई या संघाकडून. तर खरवई संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक हाताळतोय ऋषिकेश. डाव्या हाताचा गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती मोहरा बाद होऊ शकतो, परंतु पाया झेल आहे हवेत आणि झेल सुद्धा सफल. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळते ऋषिकेश याला. सोनू बाद झालाय आणि सोनूची जागा सांभाळण्यासाठी जातोय सोनू. तर एक सोनू आलाय तर दुसरा सोनू मैदानात गेलाय. त्याचं नाव आहे सोनू मोरे. स्ट्राईक साठी असणार. पाहूया सोनूच्या बॅटमधून किती मोठे फटके येणार. एक डाव्या हाताचा एक चतुर गोलंदाज आहे ऋषिकेश. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते खरवई संघाकडून. ऋषिकेश याच्याकडून सुंदर अशी गोलंदाजी करत असताना खरवई संघाकडून मोठे फटके काही येऊन देत नाही. फुटबॉल चेंडू आहे. किती धावा असणार? फील्ड होतोय चेंडू. 1 धाव. दुसरीचा प्रयत्न नाही. एकाच धावेवर समाधान. एका धाव्याने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 28. तर आता मात्र एक छोटासा खेळाडू आहे परंतु ताकद त्याच्यामध्ये भरपूर आहे असा खेळाडू स्ट्राईक साठी बुधाजी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हुकतोय. 4 चेंडू झालेले आहेत ऋषिकेश याचे आणि फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. काही चेंडू अजूनही बाकी. बुधाजी एक रचनात्मक फटका आणि त्या फटक्यावरती 4 धाव मिळणार की मी हा फटका मारेन आणि मारलाय आणि त्या ठिकाणी 4 धाव मिळालेले आहेत. 4 धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 32. तर शेवटचा चेंडू असेल ऋषिकेश याचा. तर शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमेल बुधाजी. हा 1 डाऊन साठी आलेला खेळाडू अजूनही मैदानात आहे. पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू डॉट गेलाय आणि चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात कोण होणार बाद? सोनू. सोनू कोण बाद आहे पंच? सोनू की बाद? बुधाजी. बुधाजी बाद आहे. बुधाजी बाद होतोय. काही गरज नसताना बुधाजीला वाटलं की 3 षटकांचा सामना आहे आणि बुधाजी धावत गेला आणि त्यामध्ये बुधाजीला बाद व्हावं लागलं. तर पाहूया खरवई संघाकडून शेवटचं षटक आणि 4थं षटक कोण हाताळणार? मनीष. तर फलंदाजाचं नाव कळवायचं आहे. राहुल. तर शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये हाणामारी होणं गरजेचं आहे. तर स्ट्राईक साठी राहुल. पहिला चेंडू सुंदर फटका 4 धावेसाठी. पहिल्या चेंडूवरती पहिलाच मोठा फटका राहुलच्या बॅट मधून. हाणामारी होते. पहिल्या चेंडू मधनं समजलंय की हाणामारी होईल या षटकामध्ये आणि पहिल्या चेंडूमध्ये 4 धावा जमवल्या तर राहुल याने स्वतःसाठी आणि संघासाठी सुद्धा
4 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 37. पुन्हा एकदा हलकीशी बॅटची एज घेऊन 1 धाव मिळणार. बॅटची एज घेऊन 1 धावीसाठी चेंडू. 1 धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 38. तर सोनूसाठी काहीशी चेंडू बाकी. तर पाहूया सोनूच्या बॅटमधून कितपत मोठे फटके येत आहेत. नाही, डॉट चेंडू म्हटला जाईल. कोणताही मोठा फटका नाही. हा चेंडू पंच आपले दोन्ही हात बाहेर काढून सांगतायत मनीष याला 1 धावेची शिक्षा. पुन्हा एकदा 1 धावेमध्ये वाढ होते. धावसंख्या झाली ती 39. हा चेंडू सुद्धा पाहूया किती धाव मिळणार. फिल्डर धावतोय, फील्ड झालाय आणि 2 धावा काही रोखू शकत नाही. तिसरीचा प्रयत्न आहे आणि तिसरी सुद्धा पूर्ण. सुंदर रनिंग कुंभे या संघाकडून. पुन्हा 3 धावेमध्ये वाढ होते. धावसंख्या झाली ती 42. चेंडू शेवटचा चेंडू आहे. नाही पंच 2 आहेत. 2 1 वाईट गेला. 2 आहेत. 1 वाईट चेंडू गेलाय. हा चेंडू सुद्धा पंच आपले दोन्ही हात बाहेर करून सांगतायत मनीष याला 1 धावेची पुन्हा एकदा शिक्षा. 1 धावेमध्ये पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या होते ती 43. राहुलच्या बॅटमधून पुन्हा एकदा चेंडू ग्राउंड मध्येच आहे 1 धावेसाठी. पुन्हा एकदा 1 धावेमध्ये वाढ होते. धावसंख्या झाली ती 44 आणि शेवटचा चेंडू सोनूसाठी असणार. तर सोनूच्या बॅटमधून किती मोठा फटका येतोय. डॉट चेंडू असेल. षटक सुद्धा संपले आणि 4 षटका अखेर कुंभे या संघाची धावसंख्या झाली ती 44 आणि 45 धावांचं आव्हान आहे खरवई या संघासमोर.
कुंभे संघाने सुंदर असा क्षेत्ररक्षण सजवून घेतलेलं आहे. ओपनिंग जोडी सुद्धा मैदानात येत आहे, बादल आणि दिनेश. तर लेग पंचांची कमी आहे मला वाटतंय. हॅलो. तर पंचाने विनंती असेल सामना लगेचच चालू करून घ्यायचा आहे. पहिला चेंडू सोडूयाचा दिनेशसाठी. पहिला चेंडू सुंदर आहे, चेंडू पंच नाही. एलबीची अपील होती परंतु पंचाने ती दाद फेटाळलेली आहे. सुंदर चेंडू सोनूयाचा होता, ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता परंतु थोडासा लाईन सोडून चालला असेल म्हणून पंचाने आपली दाद फेटाळलेली आहे. हा सुद्धा सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते सोनूकडून. खातो पण झाले मात्र खरवली या संघाचं, खरवई या संघाचं. हा चेंडू हवेत आहे, झेल होईल का? यष्टीरक्षक धावतोय आणि झेल सुद्धा सफल ठरतोय. बादल होतोय, मला वाटते बाद होते बादल. तर बादलची जागा सांभाळण्यासाठी कोण येणार? तर बादलची जागा सांभाळण्यासाठी येतोय मनीष. सुंदररित्या गोलंदाजी हा गोलंदाज हाताळतोय सोनू. तर पाहूया मनीष गेला या स्ट्राईक साठी. तर सुंदररित्या हा गोलंदाज करतोय सोनू मोरे. चेंडू हवेत आहे, झेल होणार, क्षेत्ररक्षक धावता येत नाही, सेफ आहे. एक धाव पूर्ण होते त्यापर्यंत. एका धावेमध्ये वाढ होते, धावसंख्या होते ती 2. 45 धावांचा पाठलाग करत असताना खरवई संघ सुंदर फटका दिनेश कडून ऑफ साइडला खेळलेला हा चेंडू जातोय 4 धावांसाठी. 1/4 धावसंख्या 4 ने ओढली. आणि शेवटचा चेंडू दिनेशसाठी. पुढे एकदा एका धावेसाठी चेंडू जातोय, फुल होतोय चेंडू. तिसरा विकेट. एका षटका अखेर खरवई संघाची धावसंख्या होती ती 1 गडी बाद 7.
7 धावा झालेल्या आहेत. 45 धावांचं टार्गेट आहे. 18 चेंडू आणि 38 धावांची गरज अजूनही खरवई संघाला. तर गोलंदाज बॉलर कोण आहे? सोनू जाय. सोनू. तर वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय सोनू. पहिलं षटक हाताळलं ते म्हणजेच सोनू मोरे याने, तर दुसरं षटक हाताळण्यासाठी सुद्धा सोनू. चेंडू सुंदर फटका दिनेश याच्या बॅट मधून 6 धावांसाठी. एक मोठा फटका दिनेशच्या बॅट मधून येतोय. पहिल्या चेंडूवरती सोनू याच्या 6 धावांनी धावसंख्या वाढली. धावसंख्या होती 13. आणि यजमान टीमने आपले हॉलंडियर्स ठेवायचे आहेत. संजय नगरचे हॉलंडियर्स. आपण चेंडू लगेचच आणून द्यायचा आहे. सामना हा थांबता कामा नये, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अजूनही सामने खेळवायचे आहेत आणि वेळ आपल्याकडे कमी आहे. सुंदर फटका पाहायला मिळाला दिनेश याच्याकडून. पहिल्या चेंडूवरती पहिला 6 आलाय. हा सुद्धा सुंदर चेंडू होता. तितकंच सुंदर खेळून काढले दिनेश याने. 1 धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न सुद्धा आहे आणि दुसरी पंच. किती धावा असणार? 2 धावा. 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 15. जोपर्यंत खरवई संघाचा दिनेश आहे तोपर्यंत सामना आहे. सुंदर चेंडू. सुंदर चेंडू सोनूकडून. कोणतीही धाव नाही या चेंडूवरती. कोणताही फटका नाही. अतिशय शांतरित्या हा चाललेला सामना. सुंदर चेंडू होता. तितका सुंदर खेळून काढलाय दिनेश याने. इकडे फील्ड होतोय. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा सुद्धा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा पूर्ण होते. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ते 17. सुंदर खेळी पाहायला मिळते खरवई संघाकडून, तसेच कुंभे या संघाकडून सुद्धा. हा सुद्धा किती धावा असणार की झेल होणार आणि झेल मिस झालाय तर झालाय. आणि धावा किती असणार थोड्या वेळातच समजेल. पंच आम्हाला धावा कळवायच्या आहेत. पंच 4 धावा. 1 बाउन्स 4. झेल मिस झाला. हातातून चेंडू उडाला आणि 1 बाउन्स 4 धावा गेल्या आणि जीवदान सुद्धा मिळाले दिनेश याला. आणि त्या चौकाराच्या सहाय्याने खरवई संघाची धावसंख्या झाली ती 21. एक षटक होऊ दे. हा षटक संपू दे. लास्टचा बॉल आहे. थांब जरा. एक बॉल आता. सचिन परत. तर शेवटचा चेंडू असणार सोनू याचा. हॉलंडियर्स चेंडूवरती लक्ष ठेवायचं आहे आणि चेंडू लगेचच शोधून आणायचा आहे. तर चेंडू फेकायचा आहे लगेचच मैदानात. चेंडू सुद्धा आलाय. जर का हा झेल झाला असता
तर खरवई संघाला एक मोठा हादरा मिळाला असता दिनेश याच्या स्वरूपात, परंतु झेल मिस झाला आणि दिनेश याला जीवदान. 13 चेंडू आणि 24 धावांची गरज अजूनही, आणि हा सुद्धा झेल मिस होतोय. 2 मोठे जीवदान दिनेश याला. यष्टीरक्षकाकडून चूक होते आणि दिनेश याला जीवदान. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज अजूनही. 12-12च्या सरासरीने चालायचं आहे ते खरवई संघाला. बारा चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. तर पाहूया तिसरा षटक हाताळण्यासाठी आलाय विजय कुंभे संघाकडून. आणि पहिलाचा फटका मनीषाच्या बॅट मधून किती धावा असणार? 1 बाउन्स चौकार. 4 धावांसाठी पहिला जो मोठा फटका मनीषाच्या बॅट मधून येतोय. 4 ने धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली ती 25. तर विजयला जर का सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल तर एकदम टिचून गोलंदाजी करावी लागेल. अतिशय चतुर अशी गोलंदाजी करावी लागेल ती विजय याला. आणि झेल पुन्हा एकदा मिस होतो आणि मनीषाला जीवदान आणि डायरेक्ट हिट आहे. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. पंच चेक करायचं आहे का? लेग पंच पंच हा चेक करायचा आहे.
दोन्ही संघाच्या हृदयाचे ठोके धडधड करत असतील. आऊट आहे की नॉट आऊट आहे, फलंदाज सुद्धा निराश असेल. टप्पा खाली पडला ना, त्याने पण बॅट टेकले, नंतर बॉल लागला, पुढे निघून गेला. तर दोन्ही संघाचा एकच खेळाडू थांबायचा आहे, नाहीतर पेनल्टी लावली जाईल. फक्त 12वा एक खेळाडू थांबला जाईल इथे. तर बॅट्समन हा सेफ आहे, नॉट आऊट आहे. विजयाच्या चेंडू षटक मधला हा. स्कोर झाला 26. तर स्ट्राईक साठी असणारा दिनेश आणि नो स्ट्राईकला मनीष. तर कुंभे संघाचा हा रिव्ह्यू गमावलेला आहे. आता रिव्ह्यू कोणताही दिला जाणार नाही कुंभे या संघाला. याची कुंभे संघाने नोंद घ्यायची आहे. दहा चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज खरवई संघाला.
तर स्ट्राईकसाठी एक खंबा फलंदाज, एक आक्रमक फलंदाज दिनेश उभा आहे. मजबूत शरीरी यष्टी आहे त्याची. तर त्याच्या समोर गोलंदाज एक विजय. हा चेंडू लाईन सोडून चाललेला चेंडू. एका धावेची शिक्षा विजय याला. एका धावेमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 27. पुन्हा एकदा विजय पंचांच्या डावीकडून गोलंदाजी करत असताना एक मोठा फटका येणार. एक उत्तुंग षटकार दिनेशच्या बॅट मधून. आणि 33 धावा धावफलकावर लागलेले आहेत खरवई संघाच्या. तर अजूनही 12 धावांची गरज आहे. साईड चेंज करून हा गोलंदाज गोलंदाजी करतोय विजय. आणि सुंदर चेंडू. ब्लॉक पद्धतीचा चेंडू. कोणताही फटका आला नाही त्या चेंडूवरती. सुंदर चेंडू. अजूनही काही चेंडू बाकी. जर का हे 2 चेंडू दौड घेतले विजयाने तर हा 2 चेंडू बाकी आहेत. सुंदर चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेत. आणि आता मात्र कोणतीही चुकी नाही. आणि दिनेश याला माघारी परतावा लागेल पॅव्हलियन कक्षाकडे. दिनेश होतोय बाद. परंतु आपलं काम संपवलेलं आहे. दिनेश याने सुंदर कामगिरी केली स्वतःसाठी आणि संघासाठी सुद्धा. तर पाहूया दिनेशची जागा सांभाळण्यासाठी कोण येणार. तर ऋतिक दिनेशची जागा सांभाळण्यासाठी. ऋतिक 7 चेंडू अजूनही बाकी. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 धावांची गरज आहे. आणि इथे कंपल्सरी चेसिंग आहे. 12 धावा हा जमवाव्याच लागतील. सामन्यामधून जो जिंकेल तो पाबळ संघासमोर खेळेल दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना. तर कोण जिंकणार आणि कोण पाबळ संघासमोर खेळणार. तर ऋतिक आहे स्ट्राईक साठी. आज मला वाटते त्याचा वाढदिवस आहे. एक बर्थडे बॉय आहे. बर्थडे बॉय स्ट्राईक साठी असणार. आणि 11 धावा त्याच्या समोर आहेत चेसिंग साठी. तर 11 धावा आहेत. पाहूया 2 षटकार मारेल का. आपल्या संघाकडून अपेक्षा आहे की ऋतिक हा 2 षटकार मारेल आणि सामना आपल्याकडे खेचून घेईल. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना बर्थडे बॉय स्ट्राईक साठी ऋतिक. त्याच्या समोर गोलंदाज राहुल. पहिला चेंडू ऋतिक याने भिरकावलाय. 4 धावांसाठी जाणार चेंडू का फेड होतोय. पंच ऋतिक बाद आहे मला वाटते. मला वाटते बर्थडे बॉय पहिल्या चेंडू मध्ये बाद होतोय. एका धावेवरती बाद झालाय. बर्थडे बॉय नाराज होऊन येतोय. एक निराश त्याची स्थिती झालेली आहे. अतिशय खराब खेळी हा खेळतोय बर्थडे बॉय.
तर बड्डे बॉयची जागा सांभाळण्यासाठी जाणार सोन्या. आम्ही तिकडे चौकारला झेरू. तर थोडंसं अजूनही समीकरण बदलते. 5 चेंडू आणि 11 धावांवरती सामना येऊन थांबला आहे. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. सुंदर चेंडू, एलबी आहे का नाही, आणि हिट करतोय. तितका सुंदर कव्हर त्या ठिकाणी होतोय. एलबीची अपील होती परंतु पंचांनी दाद फेटाळलेले आहे. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार अजूनही खरवई संघाला. राहुल सुंदररित्या अशी गोलंदाजी हाताळतोय आपल्यासाठी आणि संघासाठी सुद्धा. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आणि स्ट्राईक सुद्धा चेंज झालेली आहे आणि स्ट्राईक साठी येणार. तर स्ट्राईक साठी मनीष. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. 2 मोठ्या हिटची गरज आहे. सुंदर चेंडू राहुल कडून पाहायला मिळते. अतिशय सुंदर गोलंदाजी राहुल कडून. वेगवान चेंडू होता. आता मात्र 50-50 वरती येऊन थांबलेला हा सामना. 50% कुंभेकडे तर 50% खरवई संघाकडे. कोण दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणार, खरवई की कुंभे? 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. 2 मोठ्या हिटची गरज आहे आणि हे कारनामा मनीषालाच करावं लागेल. 3 चेंडू 10 धावांची गरज. 1 षटकार आणि 1 चौकाराची गरज आहे. तर हा गोलंदाज सुंदररित्या गोलंदाजी करतोय राहुल. 3 चेंडू हाताळलेत. 3 चेंडू मध्ये 1 मोहरा बाद केलाय, 1 धाव खर्च आणि 1 चेंडू डॉट घेतलाय. तीन चेंडू मध्ये 10 धावांची गरज असताना हा चेंडू सुद्धा डॉट चेंडू म्हटला जाईल. सफळ होऊन खेळलेला चेंडू होता. पंच आपले कोणते हात बाहेर करत नाही, कोणती हालचाल नाही आणि हा चेंडू सुद्धा डॉट. आता मात्र सामना पाहण्यासारखा सामना होतोय. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार खरवई संघाला. 2 चेंडू मध्ये 2 मोठ्या हिट, 1 षटकार आणि 1 चौकाराची गरज आहे. हा चेंडू आलाय, 6 होतोय का? आणि झालाय. 1 चेंडू आणि 4 धावांवरती सामना येऊन थांबलाय. आता मात्र हा सामना पाहण्यासारखा झालाय. रंगतदार सामना. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. कोण विजयी होणार? राहुल याने इतका सामना खेचून आणला होता परंतु पुन्हा एकदा चुकी करतोय आणि 6 धावा खर्च करतोय एका चेंडूवरती आणि सामना 1 चेंडू आणि 4 धावांवरती येऊन थांबलेला आहे. मनीष होईल काय सामनावीर? एक चेंडू आणि 4 धावांची गरज. मोठ्या हिटची गरज. फील्ड होईल का चेंडू आणि चौकार. खरवई संघ विजय. चुकी क्षेत्ररक्षकाकडून सामनावीर. सुंदर फटकेबाजी मनीष कडून. गेलेला सामना घेऊन आलाय. मनीष याने 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव जमवली होती आणि 2 चेंडू मध्ये 10 धावा असताना